आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता जीवाची बाजी लावून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये आपलं उपोषण सुरू केलं. त्याच वेळेला भर उन्हामध्ये छत्रपती शाहू महाराज खासदार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि इशारा दिला सरकारला की मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो, याची जाणीव ठेवा. ही जी घटना आहे म्हणजे पूर्वीच्या काळी मराठे जेव्हा लढायला जायचे त्यावेळेला ते शूरवीर मराठे छात्र जातीचे आणि तिथून परतल्यानंतर ते शेती करायचे तेव्हा ते कुणबी असं स्पष्ट आहे. ते कुठे स्पष्ट आहे? हैदराबाद गॅझेटियर असेल, बॉम्बे गॅझेटियर असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, औंध असेल, सगळीकडे तोच उल्लेख आहे. आणि मग त्याची काही दखल घेऊन सरकार कायदेशीर दृष्ट्या निश्चित मराठ्यांचा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश करू शकतं, ही ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं. आणि आज ते कोणत्या शिगेला पोहोचलेलं ते बघा. आता याच्यामध्ये कायद्याच्या अनेक अडचणी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजासाठी मी आणि एकनाथ शिंदे यांनी जेवढं केलं तेवढं अद्याप कुणी केलेलं नाही. दुसरीकडे राधाकृष्ण विखे म्हणतात 1994 मध्ये ओबीसी मध्ये का टाकलं गेलं नाही असं ते शरद पवारांना नाव न घेता विचारतात. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सरकारचं नाक दाबलेलं आहे, हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून तो जी आर पत्रात पाडून घेतलेला आहे मुंबईला. आणि आता सातारा गॅझेटचा देखील समावेश करावा, तशी अंमलबजावणी करावी असं म्हटलेलं आहे. परंतु सरकार विखे पाटलांनी आज जो काही 12 गोष्टींचा ड्राफ्ट जो काही हातामध्ये ठेवला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सातारा गॅझेटियर आणि इतर गोष्टींचा विचार हा तातडीने करता येणार नाही, कायदेशीर बाजू बघावी लागणार आहे. 30 जून पर्यंत संदीप शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे याच्या आधीच. एकूणच हा गॅझेटियरचा हंटर मनोज जरांगे पाटील यांनी जो काढलेला आहे तो भल्या भल्या अभ्यासकांना अचंबित करणारा आहे आणि त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आपण ज्या वेळेला जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, मग नंतर सप्टेंबर 2025 मध्ये सरकारने ते ऐकलं आणि मग पोरा हो आपण जिंकलो असं म्हणत जरांगे पाटील मुंबईतून परत. आता तो जो जी आर होता म्हणजे आहे तो, आणि त्याची वैधानिकता सांभाळण्याचं काम, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे 100% शासनाचं आहे, कारण की तो शासकीय अध्यादेश आहे. आता जरांगे पाटील यांनी नेमका तो हैदराबाद गॅझेटियरचा का आग्रह धरला होता? कारण की काहीही झालं तरी न्यायालयामध्ये ते अडकतं, त्याला विरोध केला जातो. मग 50%ची कॅप आहे, एसीबीसीचं आरक्षण आहे, वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव लक्षात घेता हैदराबाद गॅझेटियरचा उल्लेख त्यांनी केला आणि सरकारला त्यावेळेला भाग पाडला. ते का? कारण की तसे उल्लेख आहेत सगळीकडे. मग आता आपण एक एक गॅझेटर जर पाहिलं तर बघा, हैदराबाद गॅझेटियर 1918, 1884 ते 1901 नोंदी. क्षेत्र मराठवाडा म्हणजे त्यावेळेचा औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी इत्यादी. मराठा कुणबी उल्लेख, मराठा आणि कुणबी एकच कृषक वर्ग. कुणबी मराठा, शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणून नोंद. जनसंख्येत मोठा वाटा. उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये 2,88,00,000 कुणबी, निजाम काळात मागासवर्गीय सवलत. आता सातारा गॅझेटियर 1885, क्षेत्र सातारा, सांगली, कराड इत्यादी, पश्चिम महाराष्ट्र. मराठा कुणबी उल्लेख. द डिस्टिंक्शन बिटवीन कुणबीज अँड मराठाज इज ऑलमोस्ट एंटायरली सोशल. मूळ एकच, फरक सामाजिक आर्थिक. योद्धा विरुद्ध शेतकरी. जसं आज खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी उन्हामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि हीच व्याख्या सांगितलेली आहे. 1881 च्या जनगणनेत 5,83,000 कुणबी नोंद, बहुतेक मराठा कुटुंबे या. त्याच्यानंतर पुणे गॅझेटियर 1885, पार्ट 1 ते 3, क्षेत्र पुणे जिल्हा,
मराठा कुणबी कॉम्प्लेक्स, कुणबींना 2 वर्ग, मराठा कुणबी उच्च आणि इतर कुणबी दोन्ही जवळजवळ समानार्थी कृषक वर्ग. कोल्हापूर गॅझेटियर, जिथे आज खासदार शाहू महाराजांनी पत्रकार परिषद घेतली. कोल्हापूर संस्थान, मराठा कुणबी उल्लेख, मराठा कुणबी समाजातून उदयास आले. कुणबी प्राचीन शेतकरी, मराठा लढवय्ये परंतु मूळ कुणबी. 1881 नोंदीनुसार कुणबी लोकसंख्या मोठी. इतर महत्वाचे गॅझेटियर, बॉम्बे प्रेसिडेन्सी सामान्य, सामाजिक फरक पण कृषक वर्ग 1, अहमदनगर, नाशिक, ठाणे, रत्नागिरी सामान्यतः मराठा कुणबी जवळीक शेती व्यवसायावर आधारित. आता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये सगळ्या ज्या विद्यमान याचिका आहेत आणि आता नव्याने हा सप्टेंबर मधला GR निघाल्यानंतर दाखल झालेला आहे, याच्यामधली चर्चा आहे. आणि जरांगे पाटील यांनी नेमकं तेच, अभ्यासकांनी सांगितलं, कायदेतज्ञांनी सांगितलं की आता बघा ते इंदिरा साहनी खटला आहे, 50%ची कॅप आहे. जसं याच्या आधी जे राज्य सरकारने जे काही पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात जे दिलं होतं, नंतर उद्धव ठाकरेंच्या काळात ते दिलं गेलं, नंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दिलं गेलं, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये काही टिकलं नाही. नंतरच्या काळामध्ये जे ACPCचं दिलं ते देखील टिकण्याची शक्यता नाही. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? आणि मूळ आपली जिजाई संघटना हाताशी धरून जो संघर्ष मनोज जरांगे पाटील यांनी पूर्वीपासून केला, अगदी 4 मावळ्यांना सोबत घेऊन केला. आता त्या मावळ्यांमध्ये भांडणं होतात, एकमेकांवर आरोप होतात वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला ठेवा. ते वाद या मोठ्या मागणीपुढे अतिशय निरर्थक आहेत, त्याच्यामध्ये जायचं नाही. मूळ हा जो प्रश्न आहे, मग याच्यामध्ये सरळ सरळ एका वाक्यामध्ये सगळ्या गॅझेटियरमध्ये जी व्याख्या दिलेली आहे, जे लढायला जायचे क्षात्र समाज तो मराठा, आणि जो तिथून परतल्यानंतर शेती करायचा तो कुणबी, म्हणजे हे समानार्थी झाले. विषय संपला. मग आज राजकारणामध्ये किती मराठे खासदार आहेत, किती मराठा आमदार आहेत वगैरे 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 वगैरे, मंत्री किती आहेत, त्यांचं प्राबल्य किती आहे, असं म्हणून त्याच्यामध्ये जाती भेद करता येत नाही, त्याचे 2 तुकडे करता येत नाहीत, हे गॅझेटियर सांगतायत. आणि म्हणून याचाच आधार घेतला पाहिजे, यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला तसं भाग पाडलेला आहे. आता याच्यामध्ये कायदेशीर तिढे अनेक आहेत. म्हणजे आता जसं मनोज जरांगे पाटील आज म्हणाले की दगड उचलला की खाली एक अभ्यासक निघ, आणि ती वस्तुस्थिती आहे. बरं, त्या अभ्यासकांचं काही खोटं नाही, अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. म्हणून शरद पवार असं वारंवार जे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनावर घेतल्याशिवाय, संसदेमध्ये चर्चा केल्याशिवाय याच्यातून मार्ग निघणार नाही. आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले वगैरे हे सगळे जे म्हणत आहेत की केंद्रीय मागास आयोग काय, राज्य मागास आयोग काय वगैरे, कसं ते सगळं आहे आणि सरसकट सगळ्यांना कसं ते देता येणार नाही आरक्षण, हे त्यांची ती अडचण आहे आणि ती अडचण नेहमी सांगितली जाते. आणि जर संविधानिक जर मोठा अडथळा आहे, तर मग सगळ्या राजकारण्यांनी मिळून एकत्रितपणे, म्हणजे कुठलंही राजकारण न करता, आता महायुतीमध्ये काय, देवेंद्र फडणवीस यांची ब्रिगेड वेगळी, एकनाथ शिंदे यांचे मराठा सरदार ते वेगळे, मनोज जरांगे पाटील यांना या ना त्या पद्धतीने भेटण्याचा प्रयत्न केला जातो. मग ओबीसीचे जे सगळे नेते ते म्हणतात की तुम्ही जरांगे पाटलांसाठीच का रेड कार्पेट अंथरता, हे मग सांगावं लागतं सरकारला, राजकारण म्हणून सांगावं लागतं निवडणुकीच्या काळामध्ये. ओबीसींना दुखवायचं नाहीये आणि ओबीसींना दुखवूनच द्या असं कोणीही म्हणत नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं जी काही परिस्थिती आहे, जी अगदी शेकडो वर्षापासून जी चालत आलेली आहे, त्याचा कुठेतरी पुनर्विचार केला गेला पाहिजे. आणि त्या दृष्टीने जरांगे पाटील यांनी आपली भूमिका ठामपणे मांडण्याचं ठरवलेलं आहे आणि ते त्या पद्धतीने करतात. असंख्य आरोप होतात, अनेक गोष्टी होतात. त्याच्यामुळं आता सगळ्या राजकारण्यांनी मिळून जर याच्यामध्ये मार्ग काढला, आता श्रीमंत आणि गरीब हे सगळ्या समाजामध्ये, सगळ्या जाती धर्मामध्ये तसे वर्ग आहेत, याचा सगळा विचार, आणि मग याच्यातून काय मार्ग काढता येईल,
याच्यामध्ये एक वाक्यता असेल, राजकीय राजकीय इच्छाशक्ती असेल, तर तरच हे आंदोलन थांबू शकतं, त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. नाहीतर हे असंच चालू राहणार आहे, हे लक्षात घ्या. आता जाता जाता एवढंच सांगता येईल की बघा, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश काय. जो लढवय्या मराठा, जो खासदार नाही, आमदार नाही, मंत्री नाही, शिक्षण सम्राट नाही, सहकार सम्राट नाही, बागायतदार शेतकरी सुद्धा नाही, अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे पोटामधली आग डोक्यामध्ये गेल्यानंतर ज्या समाजाचे हाल बघवत नाहीयेत, असा तो कृषक समाज, शेतकरी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, लग्न न जमणं, अनेक शेतमालाला भाव न मिळणं, याच्यातून जी आरक्षणाची मागणी पेटत गेलेली आहे, त्याचा विचार या सगळे राजकारणी करणार की नाही, हा प्रश्न आहे. आणि म्हणून जरांगे पाटील यांच्या पुढे विखे पाटलांना गांधी टोपी घालून तिथं उन्हामध्ये बसावं लागतंय आज. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते लक्षात न घेता जर फक्त असंच जर चालत राहिलं की यांनी म्हणायचं त्याला त्याची फूस आहे, त्यांनी म्हणायचं त्याची त्याला फूस आहे, तर हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. आणि तेच दिसतंय. तर जरांगे पाटील यांनी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार यांना देखील उन्हामध्ये बोलून त्यांना आपल्या कोल्हापूर संस्थान त्याचं सगळं गॅझेटियरचा उल्लेख करून मागणी करायला भाग पाडलेला आहे. थोडक्यामध्ये गॅझेटियर मध्ये जे समानार्थी आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा, हे सगळं त्याचा आधार घेऊन मागणी करायला त्यांनी भाग पाडलेला आहे. आणि मग खासदार शाहू महाराज यांनी महाराष्ट्र शासनाला इशारा दिलेला आहे की जर याच्यामध्ये तुम्ही मागणी सोडवली नाही तर मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो. यात सगळं काही आलं. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.